क्रियापदाला आयएनजी लावत असताना रेग्युलर आपले जे क्रियापद आहे त्यांच्या आपण शेवटी आयएनजी हा प्रत्यय लावत असतो आणि आयएनजी प्रत्यय लावून त्यांना आयएनजी कंप्लीट करत असतो. परंतु काही नियम असे असतात, काही क्रियापद असे असतात की त्यांना स्पेसिफिक काही नियम आहेत. जसे की आपण येथे 3 प्रकारचे नियम बघणार आहोत. यामध्ये बघा, क्रियापदाच्या शेवटचे अक्षर जर ई असेल आणि त्याच्या अगोदरचे अक्षर जर व्यंजन असेल तर ई काढून टाकतात आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावतात. एक्झाम्पल म्हणून बघूया. डान्स, DANCE. बघा, शेवटचं अक्षर ई आहे, त्याच्या अगोदरचं अक्षर व्यंजन आहे, म्हणजे सी आपलं व्यंजन आलं. आपण ई काढून टाकला आणि आयएनजी प्रत्यय लावला. राईट मध्ये पण बघा, RID, ई आपण डीच्या नंतर ई आलेला आहे. शेवटचे आपले 2 अक्षर बघा, व्यंजन आणि स्वर आलेला आहे. व्यंजन आणि स्वर आपण ई काढून टाकला आणि आयएनजी प्रत्यय लावलेला आहे. राईट मध्ये सुद्धा आपण तसंच केलेलं आहे. WRITE, शेवटचा आपला व्यंजन टी, नंतर आपला ई आलेला आहे. आपण ई काढून टाकला आणि क्रियापदाला आयएनजी लावलं. हा झाला आपला पहिला नियम. आता दुसरा नियम बघा. दुसरा नियम आपल्याला काय सांगतोय तर क्रियापदाचे शेवटचे 3 अक्षर महत्वाचे आहे. शेवटचं अक्षर व्यंजन, त्याच्या अगोदर स्वर आणि पुन्हा स्वराच्या अगोदर जर व्यंजन असेल तर व्यंजन हा आपल्याला डबल फॉर्म मध्ये लिहायचा असतो. तर कसं बघा, स्टॉप, STOP, स्टॉप. बघा, शेवटचं अक्षर आपलं व्यंजन आलेलं आहे. शेवटचे 3 अक्षर आपल्याला बघायचे आहे. शेवटचं अक्षर आपलं व्यंजन, नंतर स्वर ओ हा आलेला आहे, पुन्हा व्यंजन आपलं टी हे आलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला पी हे डबल फॉर्म म्हणजे शेवटचं व्यंजन डबल फॉर्म मध्ये लिहायचं. शेवटचं व्यंजन आपलं हे पी असल्यामुळे आपण त्याला डबल फॉर्म मध्ये लिहिणार आणि आयएनजी प्रत्यय लावणार आहोत. बघा, आपण पी हे डबल लिहिला आणि आयएनजी प्रत्यय लावलेला आहे. आता कट, CUT, कट मध्ये पण आपण बघू शकता की शेवटचे 3 अक्षर आहेत. ऑलरेडी 3 अक्षर असल्यामुळे आपल्याला 3 अक्षर बघावे लागणार आहेत. व्यंजन टी, स्वर आपला यू आलाय, व्यंजन पुन्हा सी आलेला आहे. पुन्हा आपण टीला डबल फॉर्म मध्ये लिहिणार आणि आयएनजी प्रत्यय लावलेला आहे. बघा, सेम मध्ये सुद्धा तसंच MIW, म्हणजे एम आपण येथे एम डबल फॉर्म मध्ये लिहिलं आणि आयएनजी प्रत्यय लावलेला आहे. हा झाला आपला दुसरा नियम. तिसरा आणखीन एक नियम आहे. तिसऱ्या नियमामध्ये असं सांगतो बघा, क्रियापदाच्या शेवटी आई आल्यास, म्हणजे क्रियापदाचे काही क्रियापद असे असतात की त्यांच्या शेवटी IE येत असते. क्रियापदाच्या शेवटी आई आल्यास आईच्या ऐवजी आपल्याला वाय घ्यायचा आहे. काय करायचं आहे, आईच्या ऐवजी आपल्याला वाय घ्यायचं आणि क्रियापदाला आयएनजी लावायचं. बघा इथे डाई, DIE, डाई. आता आईच्या ऐवजी आपल्याला वाय घ्यायचा आणि आयएनजी प्रत्यय. आपण वाय घेतला आणि इथे वाय घेतला आणि आयएनजी प्रत्यय लावलेला आहे. LI मध्ये सुद्धा आपण सेम केलेला आहे. आईच्या ऐवजी आपण वाय घेतला आहे एलच्या नंतर आणि आयएनजी प्रत्यय लावलेला आहे. टाय मध्ये सुद्धा आपण सेम तसंच केलेलं आहे. TI, टायच्या नंतर बघा आई आलेला आहे. शेवटचे 2 शब्द ते काढून टाकले. ईच्या ऐवजी आपण वाय घेतला आणि क्रियापदाला आयएनजी लावले आहे. अशा प्रकारचे आपले 3 महत्वाचे नियम आहेत आणि